नमस्कार मंडळी, मित्रांनो, तुमचं शिक्षण 7वी पास झालं असेल तर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय यांच्या अंतर्गत असलेल्या सफाई कामगार या पदासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 52,400 दरम्यानचा पगार देखील तुम्हाला मिळणार आहे आणि हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे आणि हा फॉर्म कशा पद्धतीने भरला जातो हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करू। थर्डमध्ये पाहू शकतात मुंबई येथील उच्च न्यायालय यांच्या न्यायाधिकार यामध्ये जर पाहिलं तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या स्थापनेवर खालील नमूद केलेल्या पदाकरता उमेदवारांची निवड यादी करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात दिनांकास पात्र धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। ह्यासाठी मित्रांनो पे स्केल पात्रता आणि ज्या पोस्ट असणार आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर पदाचं नाव पाहिलं तर सफाई कामगार पोस्ट असणार आहेत। रिक्त पदे जर पाहिलं तर 2 आहेत। पुढील 2 वर्षात रिक्त पदे जर पाहिली तर एकही नाहीत। दिव्यांगासाठी कोणतीही जागा नाहीत। निवड यादी पाहिली तर 2 जागा असणार आहेत। त्याचबरोबर पे स्केल जर पाहिलं तर S3 मध्ये 16,700 ते 52,400 दरम्यानचा पे स्केल तुम्हाला असणार आहे। ह्यासाठी जर पाहिलं तर निरोगी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड ई मध्ये असणार आहेत। नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, डिमांड ड्राफ्ट इत्यादीसह परिशिष्ट अ मधील नुसार दिनांक 11 जुलै 2026 रोजी किंवा त्याआधी पोहोचेल अशा पत्त्यावर स्पीड पोस्टने तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा। त्यासाठी जर पाहिलं तर तुम्हाला मान्य प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई, वेतन व्यवस्थापना विभाग 2रा मजला, PWD इमारत पोर्ट मुंबई याद्वारे तुम्हाला हा फॉर्म स्पीड पोस्टने हा फॉर्म तुम्हाला पाठवायचा आहे। त्याचबरोबर स्पीड पोस्टने अथवा इतर माध्यमातून जर फॉर्म तुम्ही पाठवला असेल किंवा अर्ज पाठवले तर तुमचा विचारात घेतले जाणार नाही। त्याचबरोबर अर्जाच्या लिफाफ्यावरती जर पहिले तर सफाई कामगार पदासाठी अर्ज हे ठळकपणे तुम्हाला द्यायचं आहे। त्याचबरोबर सदर प्रक्रिया दरम्यान घेतल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष चाचणी, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी उमेदवार स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहेत। नियुक्ती जर पहिले तर शॉर्ट लिस्टिंगद्वारे तुमची नियुक्ती असणार आहे। त्यामध्ये अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबई यांच्याकडे या ठिकाणी जे हक्क वगैरे असणार आहेत। ह्यासाठी जर पाहिलं तर सफाई कामगार हे पद एकाकी आयसोलेटेड पोस्ट असून ह्या पदात भविष्यात पदोन्नती उपलब्ध नसणार आहे। म्हणजे तुमचे जे काम असणार आहे ते फक्त तुम्हाला सफाई कामगारच म्हणून तुम्हाला जॉब करायचा आहे। यासाठी जे आपण म्हणतो ना पोस्ट म्हणजे प्रमोशन वगैरे जे काय असतं ते ठिकाणी तुम्हाला नसणार आहे। आता यासाठी मित्रांनो पात्रता जर पाहिली तर पात्रता पाहू शकतात। तो भारताचा नागरिक असावा, शैक्षणिक पात्रता किमान 7वी पास असणं आवश्यक राहणार आहे। उमेदवारास मराठी, हिंदी वाचता, लिहिता, बोलता येणं आवश्यक असतं। उमेदवारांकडून जर बोलले अनुभव असणार आहेत। उमेदवारांना शौचालय व स्नानगृहाच्या स्वच्छतेबाबत व झाडू कामाचा अनुभव सुद्धा तुम्हाला असावेत। वयोमर्यादा जर बोलले तर खोल्यासाठी 18 ते 38 वर्षे या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचे आहेत। मागासवर्गासाठी बोलले तर तुम्हाला 63 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचे आहेत। त्याचबरोबर न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कोणतेही वयाची सवलत म्हणजे एज लिमिट तुम्हाला नसणार आहे। आता यासाठी मित्रांनो तुम्हाला पात्रतेसाठी काही निवड अटी शर्ती सुद्धा आहेत। त्याचबरोबर तिने व तिचे चरित्र प्रमाणपत्र चांगले असावे, तो व ती करार करण्यास सक्षम असावा। म्हणजे पहिले 1 का 2 वर्ष तुम्हाला जी कॉन्ट्रॅक्ट बेसिस असतात त्याद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। त्याचबरोबर तिला व त्याला जे की आपले UPSC UPSC बोर्ड असेल किंवा राज्य आयोग असेल त्याने या ठिकाणी तुम्हाला डिबार्ड केलं नसावं, त्याच्यावरती कुठला गुन्हा वगैरे काय नोंद नसावा, असे सगळे उमेदवार तुम्ही अर्ज भरायचे। त्याचबरोबर त्याला किंवा तिला पती पत्नीला एकापेक्षा जास्त तुम्ही मॅरिट केलेलं नसावे। त्याचबरोबर 28 मार्च 2006 नंतर तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्याची संख्या तुम्हाला नसावी, असे सगळे उमेदवार या ठिकाणी पात्र असतात। अर्जाची परीक्षा शुल्क जर बोललं तर परीक्षा शुल्क असणार आहेत 1000 रुपये परीक्षा शुल्क असणार आहेत। अर्जाचे शुल्क बदल बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड ह्याद्वारे तुम्हाला काढलेला असावा। 1000 रुपये डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे। डिमांड ड्राफ्ट हा नॉन रिफंडेबल असणार आहे। पैसे भरल्याशिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही। निवड प्रक्रिया जर बोलले तर तुम्हाला आलेल्या अर्जाच्या ह्यानुसार तुम्हाला शॉर्ट लिस्टिंग केले जाणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला 3 स्टेपमध्ये तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। पहिल्यांदा जर बोलले तर प्रात्यक्षिक चाचणी असणार, ट्रायल टेस्ट 30 गुणाची असणार, त्यामध्ये तुम्हाला 15 गुण मिळवायचे आहेत। शारीरिक चाचणी जर बोलले तर तुम्हाला 10 गुण असणार आहेत। वैयक्तिक मुलाखत जर बोलले तर 10 असे 50 मार्काची तुमची निवड प्रक्रिया तुम्हाला द्यायची आहे। त्यानुसार तुमचं मेरिट लागणार आहे। त्याचबरोबर सूचना आहे त्यामध्ये जर बोलले तर प्रत्यक्ष चाचणीमध्ये अनुत्तर झाल्यास उर्वरित पदासाठी तुम्हाला जे डिस्क्वालिफाईड केलं जाणार। वरील सर्व परीक्षेचे वेळापत्रक माननीय उच्च न्यायालयाचे ऑफिशियल व्यवस्थेद्वारे तुम्हाला जाहीर करण्यात येणार आहे। त्याचबरोबर उमेदवारांनी अर्जासोबत जे
डॉक्युमेंट जोडायचे. यामध्ये जर बोलले तर सेल्फ अटेस्टेड हे डॉक्युमेंट जोडायचे आहेत. त्याचबरोबर जन्मतारखेचा पुरावा म्हणून जर बोलले तर शाळा सोडलेला दाखला, जन्म प्रमाणपत्र किंवा SSC प्रमाणपत्र जोडायचे आहेत. शैक्षणिक पात्रता जर बोलले तर तुम्हाला 10वी 7वी 12वी किंवा PG वगैरे काय असेल त्याचं सगळे सर्टिफिकेट, शौचालय व स्नानगृहाचा अनुभव असेल त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला जोडायचे आहेत. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 2 प्रतिष्ठित व्यक्ती प्रशिष्ट ब या ठिकाणी तुम्हाला त्याचा पत्ता व पिनकोड सहित संपूर्ण तुम्हाला द्यायचं आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा जोडायचे आहेत. सक्षम अधिकाऱ्याने प्राप्त केलेला जाती दाखला, मागासवर्गीयांसाठी डोमासेल असेल डोमासेल, शासकीय कर्मचारी असेल तर तुम्हाला NOC घेणे आवश्यक असणार आहेत. जर विवाहित फिमेल असेल तर तिथे नावामध्ये बदल झाला असेल तर राजपत्रित वगैरे किंवा विवाह नोंदणी पत तुम्हाला द्यायचे. त्याचबरोबर जो डिमांड ड्राफ्ट आहे तो डिमांड ड्राफ्ट ओरिजिनल तुम्हाला जोडायचे आहेत. त्याचबरोबर संबंधित इतर अन्य काही कागदपत्रे असतील ते सुद्धा तुम्हाला जोडायची आहे. आता यासाठी मित्रांनो जर उमेदवारांना काही महत्त्वाची सूचना सुद्धा आहे. त्यामध्ये विविध नमुन्याचे अर्ज तुम्हाला परिशिष्ट अनुसार तुम्हाला भरायचा आहे. संपूर्ण अर्ज हा भरणे बंधनकारक असणार आहेत. यामध्ये जर बोलले तर तुमचं नाव, मोबाईल नंबर, मेल ID, जन्मतारीख हे सगळं अचूक लिहायचं आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्थामध्ये 7वी 10वी 12वी हे कोणत्या बोर्ड युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. काही शहरांमध्ये जर बोलले तर गुणपत्रिकेऐवजी ग्रेड असतात, त्यानुसार तुम्हाला जे शाळेकडून ग्रेड वगैरे मिळाले त्यानुसार तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर उमेदवारांना कुठला गुन्हा वगैरे काही नोंद नसावा. त्याचबरोबर उमेदवारांकडून इतर महत्त्वाच्या सूचना आहेत. जाहिरातीमध्ये अनुषंगाने आलेल्या अर्जाच्या संख्येनुसार तुमची शैक्षणिक पात्रतेनुसार व अनुभवानुसार तुमची जे शॉर्टलिस्टिंग असतात ते शॉर्टलिस्टिंग लावून पुढची प्रोसेस होणार आहे. तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे ते सुद्धा पाहणार आहे. त्यामध्ये जर बोलले तर परिशिष्ट अ मध्ये फॉर्म असणार आहेत. यामध्ये उजव्या साईडला तुमचा अलीकडच्या काळातील जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो चिटकवायचा आहे. त्याचबरोबर संपूर्ण फॉर्म तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला भरायचा आहे. यामध्ये उमेदवारांचे संपूर्ण नाव लिहायचे आहेत. पत्रव्यवहाराचा पिनकोड सहित पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. राष्ट्रीय भारतीय तुम्हाला निवडायचे आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी मायसेट डोमासेल आहे का तर येस सिलेक्ट करायचं आहे. ब्राह्मणध्वनी हे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर ईमेल ID असेल तर ईमेल ID लिहा. जेंडर मेल फिमेल काय असेल ते लिहा. धर्म कोणता आहे तो लिहा. जात प्रवर्ग व जातीचा वर्ग लिहायचा आहे. जन्मतारीख काय असेल ते लिहा. ज्या दिवशी तुम्ही प्रसिद्ध झालेली तारीख आहे त्या दिवशी किती वर्ष पूर्ण झाली महिन्यात ते लिहायचं आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी वैवाहिक स्थितीमध्ये अनमॅरिड मॅरिड काय असेल ते लिहायचं आहे. हायत मुलांची संख्या किती आहे ते तुम्हाला लिहायची. त्याचबरोबर 28/3/2005 नंतर हायत मुलांची संख्या किती आहे ते लिहा. असेल जन्मतारीख तुम्हाला टाकायची. नसेल तर तुम्ही नो करू शकता, 0 लिहू शकता. त्याचबरोबर दिव्यांग आहात का तर येस किंवा नो तुम्हाला करायचे. आता यामध्ये जर बोलले तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता असणार आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये जर बोलले तर अनुक्रमांक नंबर 1 2 3 टाका. त्यानंतर मध्ये शैक्षणिक अर्थामध्ये 7वी 10वी 12वी काय असेल ते लिहा. प्रशिष्ट मंडळाचे नाव वगैरे तुम्हाला लिहायचं आहे. उत्तीर्ण वर्ष, गुण, प्राप्त गुण, टक्केवारी तुम्हाला लिहायची आहे. त्याचबरोबर कामाचा अनुभव वगैरे काय असेल ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. यामध्ये अनुक्रमांक नंबर टाका. संस्थेमध्ये काम केलं त्याचं नाव, कधीपासून कधीपर्यंत काम केलं, एकूण महिना वगैरे दिवस तुम्हाला लिहायचे आहेत. यामध्ये विशेष अर्थ वगैरे असेल ते तुम्हाला लिहायचे आहेत. इतर ज्ञात भाषा वगैरे काय असेल ते लिहा. त्याचबरोबर तुम्ही शासकीय कर्मचारी असेल तर तुम्हाला हे रक्कम म्हणजे कॉलम असतात ते भरायचे आहेत. ज्यावेळी तुम्ही डिमांड ड्राफ्ट काढलेले आहे त्याचा नंबर लिहा, दिनांक लिहा आणि प्रशस्त शुल्क अशा स्वरूपात तुम्हाला फॉर्म भरायचे. आता यामध्ये जर बोलले तर तुम्हाला त्यावरती कुठला गुन्हा वगैरे काही नोंद आहे का तर तशी माहिती जोडायची आहे. त्याचबरोबर उमेदवारास न्यायालयीन दोषी वगैरे काही ठरले आहे का तर ते सुद्धा द्यायचे. उमेदवाराकडून शासकीय कार्यालयात शिस्त मागाची कारवाई किंवा चौकशी झाली असेल येस किंवा नो करायचे आहेत. त्याचबरोबर न्यायालयीनमार्फत MPSC UPSC किंवा राज्य आयोगामार्फत तुम्हाला बाद केला असेल तर तुम्ही येस किंवा नो करून त्याची माहिती लिहायची. त्याचबरोबर आता पुढचं जर बोललं तर ठिकाण टाका, दिनांक टाका, उमेदवारांना स्वाक्षरीने तुम्हाला नाव लिहायचं आहे. आता मित्रांनो जे सिक्वेन्स दिला आहे त्यानुसार तुम्हाला कोणती डॉक्युमेंट जोडलेली त्याचं नाव लिहायचं आहे. त्यामध्ये 1 नंबर 2 नंबर 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अशा स्वरूपात तुम्हाला सगळे डॉक्युमेंट सिक्वेन्सनुसार तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर परिशिष्ट ब आहे त्यामध्ये जर बोलले चरित्र प्रमाणपत्र हे 2 कॉपीजमध्ये 2 वेगवेगळ्या लोकांचे लिहायचे आहेत. यामध्ये जर बोलले तर तुमचं श्री कुमार काय असेल ते लिहा. तुमच्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा लिहा. त्याचबरोबर जे व्यक्तीचे चरित्र प्रमाणपत्र देणार आहे त्यांना तुम्ही किती वर्षापासून ओळखतात त्याचं वर्ष लिहा. त्याचबरोबर ठिकाण, दिनांक टाका आणि प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव व हुद्दा तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर सही करा, नाव टाका आणि हुद्दा तुम्हाला लिहायचा. म्हणजे शिक्कावर काय असेल ते लिहा. त्याचबरोबर पत्ता वगैरे काय असेल ते लिहा आणि मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. यामध्ये प्रशिष्ट क जर बोलले तर प्रतिज्ञापत्र आहेत. यामध्ये श्री तुमचं काय असेल नाव वगैरे लिहा.
श्री वडिलांची किंवा पतीची पत्नीची नाव द्या, वयोवर्षी तुमचं लिहा, ॲड्रेस वगैरे तुमचा लिहायचा आहे. तुमचे प्रमाणित करतो की त्याचबरोबर आज रोजी आहेत मुलांची संख्या किती असेल ते लिहा, नसेल तर 0 करा. असं तर त्याची तारीखसुद्धा तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर मुद्रण स्वाक्षरी नाव लिहायचं आहे, ठिकाणी आणि दिनांकसुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. ओके, तर इथे मित्रांनो मुंबई कोड यांच्या मार्फत सफाई कामगार या पदाची एक नवीन जाहिरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.